पेण मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रसाद भोईर यांची जोरदार रॅली। ही रॅली मेढा ते रोठ खुर्द या ठिकाणी काढण्यात आली। यावेळी माझा विजय पक्का झाल्याचा विश्वास प्रसाद भोईर यांनी व्यक्त केलाय। पेण मतदारसंघातील मेढा, धामसई, उदडवणे, रोठ बुद्रुक येथे प्रसाद भोईर यांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं। प्रसाद भोईर यांनी विरोधी उमेदवार रविशेठ पाटील यांचा खरपूस समाचार घेताना सांगितलं की या मतदारसंघातील विकास कामं झालेली नाहीत, 5 वर्षात मतदारसंघात पोहोचले नाहीत। येथील युवकांच्या मनात आमदार रवींद्र पाटील यांच्या विरुद्ध उद्विग्नता आहे, त्यामुळे एक सुशिक्षित हक्काचा जवळचा आमदार म्हणून मतदार मला निवडून देतील असं त्यांनी म्हटलंय। येत्या 20 तारखेला पेण सुधागड रोहा विधानसभा मतदारसंघाकरिता निवडणूक होत आहे आणि त्या निवडणुकीकरता महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारी व अधिकृत मशाल या चिन्हावर मी ही उमेदवारी लढत आहे। गेले अनेक दिवस प्रचाराच्या निमित्ताने या तिन्ही तालुक्यातील गावोगावी, खेडोपाडी, अगदी आदिवासी वस्त्यांवर प्रचार करताना येथील सर्वसामान्यांचा एकच मूड दिसतोय की या मतदारसंघाला बदल हवाय, या मतदारसंघाला एक नवीन आश्वासक चेहरा हवाय, या मतदारसंघातील तरुणाईला दर्जात्मक रोजगार याची शाश्वती देणारा एक नवीन नेतृत्व हवंय आणि या दृष्टिकोनातून गावोगावी माझ्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि तशाच प्रकारचा प्रतिसाद या मेढा परिसरामध्ये देखील भेटून देतोय। पेण सुधागड रोहा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील जिओग्लामॅटिक कंडिशन वेगळी आहे आणि या तिन्ही तालुक्यामध्ये मूलभूत प्रश्नांची वानवा आहे। स्वातंत्र्याची 75 वर्ष उलटून जाऊन देखील आणि मुंबईच्या जवळ असून देखील आज मूलभूत समस्यांपासून देखील या मतदारसंघामध्ये सर्वसामान्यांना वंचित राहावं लागतंय आणि त्याचसोबतच जे काही जागतिकीकरणाचे, आधुनिकीकरणाचे नियम बदलत चाललेत आणि त्यानुसार सर्वसामान्यांच्या, तरुणांच्या ज्या आशा आकांक्षा वाढत चालल्यात, त्या दृष्टिकोनातून या मतदारसंघाला एक दूरदृष्टिकोन असलेला नेतृत्व असणं गरजेचं आहे आणि ते दूरदृष्टिकोन शिक्षणाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत, महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत, आदिवासी विकासाच्या बाबतीत, सर्वांगीण मानव संसाधनाच्या बाबतीत असं एक विजन असलेलं नेतृत्व या मतदारसंघाला हवंय। खरं तर माझी मुख्यतः प्राथमिकता या मतदारसंघातील तरुणांच्या प्रती असेल की तरुणांना आज चांगलं शिक्षण असताना, त्यांनी चांगल्या प्रकारे ट्रेनिंग घेतलेलं असताना देखील त्यांना इथे दर्जात्मक रोजगार उपलब्ध नाही आहे आणि मग कुठेतरी कंत्राटी कामगार म्हणून काम करावं लागतंय। या ठिकाणी मात्र परप्रांतीय येऊन चांगले चांगले जॉब्स इथे गिळंकृत करतात, मात्र स्थानिकांना मात्र रोजगारापासून वंचित राहावं लागते। तेव्हा या मुद्द्यावर मला सर्वप्रथम काम करावंसं आवडेल। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।